नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पोलीस भरतीची परीक्षा जी आहे अतिशय जवळ आलेली आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वांचा अभ्यास त्या ठिकाणी आलेला आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वांची रिव्हिजन त्या ठिकाणी आलेली आहे आणि आपण असंख्य पुस्तकं वाचून मराठीचे त्या ठिकाणी एक प्रकारे विचलित झालो ना, की हे लक्षात ठेवावं का ते लक्षात ठेवावं का काय लक्षात ठेवावं हे कळत नाहीये. आणि नक्कीच 15 तारखेला 14 तारखेला 15 तारखेपासून आपले पोलीस भरतीचे पेपर आहेत. 15ला नागपूर जिल्ह्याचा त्या ठिकाणी पेपर आहे आणि इतरही जिल्ह्यांचे पेपर आहेत. मग आता शेवटच्या क्षणी मराठीमधलं नेमकं करावं काय किंवा मराठीची सोप्या भाषेमध्ये साधी सोपी सरळ रिव्हिजन त्या ठिकाणी कशी करावी किंवा प्रश्न मला फक्त प्रश्न एकदा आराखडा पाहायचा आहे, प्रश्न कशा स्वरूपाचे येऊ शकतात किंवा प्रश्नांची एक रिव्हिजन करायची आहे ते बघायचंय. तर एक गोष्ट ना फार महत्वाची, आपला जो मराठी विषय आहे हा मराठी विषय अत्यंत सोपी आहे, अत्यंत चांगला आहे आणि समजण्यासाठी मराठीमध्ये कठीण असं एवढं काहीच नाही. मराठी हा जो विषय आहे ना, तुम्हाला ह्या विषयाच्या दोन डिमांड असतात बघ. पहिलं म्हणजे मराठी विषयामध्ये येणारे प्रश्न हे कधीच अभ्यासक्रमाच्या बाहेर जात नाही. हे पहिला गोष्ट असते मराठी विषयाची. आपण जीएस करू ना, चला बा करंट अफेअर एखादा का प्रश्न होईना आपलं असं होते की वाचनात आला नाही आला सुटला. आता करंट अफेअरची व्याप्ती किती आहे हे आपल्यालाही माहित आहे. त्याच्यानंतर बाकीचं पण आपण त्या ठिकाणी इतिहास करू, भूगोल करू, हे करू, कितीही 100% केलं तरी वेळेवरती त्या ठिकाणी आठवतं नाही आठवत, कशा स्वरूपाचं आहे. जीएसच्या आपण जवळ जवळ जातो, आउट ऑफ घेतो, पण मराठी असा विषय आहे सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला, मी अतिशय जबाबदारीने सांगत आहे, सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला मराठी हा विषय जर व्यवस्थित समजावून सांगितला, त्याला जर तो व्यवस्थित शिकवला, तर त्या सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला सुद्धा मराठीमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये, असं नाही की आपली पोलीस भरतीच म्हणून, प्रत्येक परीक्षेमध्ये, म्हणजे ती सरळ सेवेचीही कुठलीही परीक्षा असो किंवा ती एमपीएससीची कुठली असो, सरळ सेवेच्या जेवढ्याही परीक्षा येतात त्या सर्वांमध्ये हा 25 पैकी 25 मार्क मिळवून देणारा विषय आहे तो म्हणजे मराठी. कारण मराठीसाठी आपल्याला नवीन असं काही करावं लागत नाही. मराठी व्याकरणाचा जो काही अभ्यासक्रम असतो तो प्रत्येक परीक्षेसाठी ठरलेला असतो, की पोलीस भरतीलाही मराठी व्याकरणच असणार आहे, तलाठीलाही मराठी व्याकरणच असणार आहे, इतर सडेसेवेच्या गट क च्या ज्या जागा निघतात किंवा गट ड च्या जागा निघतात त्यांना सुद्धा मराठी व्याकरणच असणार आहे. आणि तो ढाचा जो असतो मराठी व्याकरणाचा तो ठरलेला असतो. मग आता जर मराठी व्याकरणामध्ये आपल्याला 25 पैकी 25 मार्क घ्यायचे आहेत, जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे, निदान 20च्या वर तरी आपल्याला मराठीमध्ये त्या ठिकाणी जायचं आहे, आणि सामान्यातला सामान्य विद्यार्थी सुद्धा 20च्या वर मराठीमध्ये जाऊ शकतो. इतकी सुंदर मराठी भाषा आपली त्या ठिकाणी आहे आणि सोप्या पद्धतीने शिकलो तर अत्यंत सोपी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी ही समजत नाही किंवा गुंतागुंतीची वाटते, पण तसं अजिबात काहीच नाहीये. एक टेक्निक आहे, टेक्निकनं आपण शिकलो तर आपल्याला मराठी येते. नक्कीच मराठीचा विस्तृत सिलेबस पाहण्यासाठी आपल्याकडे आता तेवढा पुरेसा वेळ त्या ठिकाणी नाही आहे. पोलीस भरतीची परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे आणि एक रिव्हिजन म्हणून, एक प्रश्नांची प्रॅक्टिस म्हणून, एक मराठीचा चालता बोलता आढावा म्हणून आपण या लेक्चरकडे पाहत आहोत. पण तरीही तुमचं पूर्णपणे रिव्हिजन होईल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी आपला या लेक्चरमध्ये असणार आहे. नक्कीच मराठीसाठी आपण यामध्ये जुळाव आणि मराठीची आपली व्यवस्थित रिव्हिजन या लेक्चरच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून घ्यावी. आपण प्रश्नांची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करून घ्यावी. पुस्तकं वाचून वाचून जर दमला असाल तर मोबाईलमध्ये एक एंटरटेनमेंट म्हणून जरी आपण लेक्चर बघितलं तर त्या ठिकाणी आपली व्यवस्थित रिव्हिजन मराठीची होऊ शकते. बऱ्यापैकी रिव्हिजन आपली मराठीची होऊ शकते. कशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी, संभाव्य प्रश्न कशा पद्धतीचे येऊ शकतात किंवा काय पॅटर्न प्रश्नांचं फॉलो केलं जातं याबद्दल आपण एक शक्यता असणारे प्रश्न त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, शक्यता असणारे प्रश्न त्या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. आणि ह्या मराठीच्या साठी आपण पहिला टॉपिक आजचा आपला आहे तो म्हणजे वर्णमाला. आता कुठलाही पेपर असो त्या पेपरमध्ये आपल्याला वर्णमालेवरती प्रश्न त्या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतो. जास्त क्लिष्ट असे प्रश्न नसतात, म्हणजे जास्त कठीण असे प्रश्न नसतात आणि जास्त सोपी असे प्रश्न नसतात. बऱ्यापैकी साधे सोपे आणि सरळ प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या काही शॉर्ट ट्रिक्स बघू आणि प्रश्न कशा पद्धतीचे असतात ते नक्कीच आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू. प्रश्न सोडवता सोडवताच आपण त्या ठिकाणी मराठीची काय करू, रिव्हिजन घेऊ. आणि आपण नागपूर जिल्ह्याच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला, त्याचा भाग 2 सुद्धा त्या ठिकाणी अपलोड झालेला आहे, त्यालाही आपण प्रतिसाद द्यावा.
आणि या मराठीच्या लेक्चर्सला सुद्धा आपण प्रतिसाद द्यावा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही आपल्याकडे चांगलं आणि क्वालिटी कंटेंट त्या ठिकाणी घेऊन येऊ शकू. येणाऱ्या तलाठी भरतीसाठी असेल की येणाऱ्या सर्व सरळ सेवांच्या परीक्षांसाठी असेल, आपल्या सगळ्यांना माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये सरळ सेवेची खूप मोठी भरती त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यासाठी आपला मराठी हा फार महत्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि आता आपण मराठीची पोलीस भरतीच्या दृष्टीने किंवा सर्वच एक्झामच्या दृष्टीने, पण मुख्य आपल्या आता पोलीस भरती समोर असल्यामुळे पोलीस भरतीच्या दृष्टीने कशी आपल्याला रिव्हिजन घ्यायची आहे, तर मराठीच्या संभाव्य प्रश्नांचा प्रश्न सेट क्रमांक 1 आहेत. याच्यामध्ये आपल्याला 35 प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतील. वर्णमालेवरचे हे प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीचे प्रश्न आहेत, कशा पद्धतीने आपण त्या प्रश्नांची रिव्हिजन घेऊ शकतो हे आपण या ठिकाणी बघूया. पहिलाच प्रश्न बघा काय आहे. पहिला प्रश्न काय आहे की मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण, अशा प्रकारे वर्णांची व्याख्या कोणी केली आहे? मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण, अशा प्रकारे वर्णांची व्याख्या कोणी केली आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेची जी काही वर्णमाला आहे, ही वर्णमाला म्हणजे काय? मी तुमच्याशी सध्या आता संवाद साधत आहे लेक्चरमध्ये, माझ्या तोंडातनं जो कुठलाही ध्वनी निघत आहे हा मूलध्वनींच्या संचांमधनं निघालेला ध्वनी आहे. कुठं ना कुठे या ध्वनीचं मूळ आहे, कुठं ना कुठे या ध्वनीची निर्मिती आहे. मग आपल्या मराठी भाषेमध्ये ध्वनींच्या चिन्हांचा जो संच आहे तो वर्णमालेमध्ये दिलेला आहे. मग हा जो संच आहे कशा पद्धती, वर्ण नेमकं कशाला म्हणावं, तर मुखातनं उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनीला वर्ण त्या ठिकाणी म्हणतात. वर्णमालेच्या अनेक व्याकरणकारांनी अनेक पद्धतीच्या व्याख्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यापैकी वर विचारलेली व्याख्या ही मोरो केशव दामले यांनी त्या ठिकाणी केलेली आहे की मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय. आणि वर्ण म्हणजे वर्णमालेमध्ये जे 52 वर्ण दिलेले आहेत त्या सर्वांचा समावेश होतो. हे पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, मी विद्यार्थ्यांना एक गोष्ट नेहमी सांगते की वर्ण म्हणजे काय, किंवा वर्णांची किंवा वर्णमालेची काय कन्सेप्ट असावी. मी सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये आपलं काम असतं. पहिली गोष्ट म्हणजे की सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला ती गोष्ट समजली पाहिजे. आता मी तुमच्याशी संवाद साधत आहे, बोलत आहे, सगळं करत आहे. मग समजा मी एखादं सेंटेन्स वापरलं, समजा मी सेंटेन्स वापरलं की कमळ तळ्यात फुलतं. कमळ तळ्यात फुलतं, साधं सेंटेन्स आहे, बरोबर आहे. माझ्या तोंडातनं निघालं कमळ तळ्यात फुलतं. तेच सेंटेन्स मला बोर्डवरती लिहिता आलं, बरोबर आहे. म्हणजे माझ्या तोंडातनं निघालेला ध्वनी हा मला बोर्डवरती लिहिता येतो. का लिहिता येतो? माझ्या तोंडातनं क निघाला की त्या क चं चिन्ह मला माहित आहे. माझ्या तोंडातनं म निघाला की म चं चिन्ह मला माहित आहे. माझ्या तोंडातनं ळ निघाला की ळ चंही चिन्ह मला माहित आहे. मग तसं तुमच्या तोंडातनं, माझ्या तोंडातनं, आपल्या सर्वांच्या तोंडातनं जो ध्वनी निघतो तो ध्वनी बोलताना जर हवेत विरून जाऊ नये. आता कमळ तळ्यात फुरतो, आज जरी मी म्हटलं 8 दिवसांना आपण हे वाक्य विसरतो, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. मग हा हवेत विरून जाऊ नये ध्वनी, हवेत विरून जाऊ नये म्हणून त्यांना चिन्हांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रंगाने ज्या ठिकाणी अंकित करून ठेवल्या जातं त्याला वर्णमाला असे म्हणतात. मग त्याचप्रमाणे मुखावाटे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय. मग आता हे वर्ण कोणते आहेत? असे चिन्ह ज्याच्या बाहेर मराठी भाषा बोलल्या जाऊ शकत नाही, असे चिन्ह ज्याच्या बाहेर मराठी भाषा लिहिल्या जाऊ शकत नाही. सर्व तोंडातनं निघणाऱ्या मराठी भाषेच्या ध्वनींचे चिन्ह आपल्याला मराठी वर्णमालेमध्ये असल्याचे पाहायला मिळते. आणि एकूण किती चिन्ह आहेत? हे 52 चिन्ह आपल्याला मराठी वर्णमालेचे त्या ठिकाणी त्या वर्णमालेमध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. पारंपरिक वर्णमालेमध्ये किती होते? 48. आधुनिक वर्णमालेमध्ये किती आहेत? 52. किती ऍड झाले? 4. किती ऍड झाले? 4. 2 स्वर ऍड झाले. 2 काय ऍड झाले? स्वर ऍड झाले. आणि 2 संयुक्त व्यंजन ऍड झाले. 2 संयुक्त व्यंजन, 2 संयुक्त व्यंजन त्या ठिकाणी ऍड झाले. कोणी ऍड केले? अरविंद मंगरुळपीरकर यांनी 2 स्वर ऍड केले. त्याच्यामध्ये ए आणि अ,
तर महादेव पांडुरंग सबनीस यांनी 2 संयुक्त व्यंजन याद केले, ते म्हणजे क्ष आणि ज्ञ. अशा स्वरूपाची आपली मराठी भाषा आहे. आणि वेगवेगळ्या, जसं दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी व्याख्या केली की अ पासून ज्ञ पर्यंतच्या वर्णांना वर्णमाला असे म्हणतात. अ पासून ज्ञ पर्यंतचे वर्ण ज्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत त्यांना वर्णमाला असे म्हणतात. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी व्याख्या काय केलेली आहे की तोंडातील विविध अवयवांना स्पर्श करून बाहेर जो ध्वनी पडतो त्याला वर्ण असे म्हणतात. बरोबर आहे. शब्दां ज्या ध्वनींपासून बनलेला आहे तिचे अनन्य अवयव म्हणजे वर्ण होय, अशी व्याख्या महादेव सबनीस यांनी केलेली आहे. तर शब्द ज्या ध्वनींपासून रचलेला असतो त्यांना वर्ण होय, अशी व्याख्या अरविंद मंगळूरकर यांनी केलेली आहे. म्हणजे विविध व्याकरणकारांनी विविध व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्या जे क्वेश्चन मधली व्याख्या आहे ते मोरो केशव दामले यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. नक्कीच आपल्याला माझं एक्सप्लेनेशन काय म्हणायचं आहे ते समजलं असेल. आणि हा आपला अशा पद्धतीचा आपल्याला शास्त्रज्ञ व्याकरणकारांच्या व्याख्यांवरती आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतो. पुढच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी आपण जाऊया. काय प्रश्न आहे पुढचा? दंत्य वर्ण ओळखा. कुठलं वर्ण ओळखा? दंत्य. आता बोलत असताना मी, तुम्ही, आपल्या आजूबाजूचे सर्व लोक जीभ स्थिर ठेवून पहा. समोरची जीभ आहे ना स्थिर, एकदम स्ट्रेट, आणि बोलून पहा. बोलता येतं का बघा. मी प्रयोग करून पहा. ते समजा समोरची जीभ आपण अशी स्ट्रेट ठेवली, आता बोलायचं तर बोलू शकत नाही आपण. का? जिभेची हालचाल झाल्याशिवाय आपण बोलू शकत नाही. मग जिभेची हालचाल किती पद्धतीने होते? जीभ आहे आपली साधारणतः तोंडामध्ये अशा आकाराची आपली जीभ असते. साधारणतः तोंडामध्ये अशा आकाराची आपली त्या ठिकाणी जीभ असते. बरोबर आहे. आणि ही जी जीभ आहे आपली, या जिभेवरती हा समोरचा पार्ट असतो, त्याच्यानंतर मागचा पार्ट असतो, त्याच्यानंतर आपल्याला इथं दात 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 आलेले असतात. बरोबर आहे. वरचे खालचे दोन्ही टाईपचे, दोन्ही वरचे दात असतात. समोरची जी जीभ आहे या समोरच्या जीभीवर आपण कधीतरी आरशामध्ये स्वतःची जीभ पाहावी की समोरच्या जीभीवरती काय असतं. समोरच्या जीभीवरती लाल 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 लाईने लाईने डॉट्स असतात बघा. काय असते? त्याला म्हणतो आपण टेस्ट बड, चवीचे सेन्सेशन. तिथं मीठ ठेवा, तिखट ठेवा, आंबट ठेवा. तिखट नाही लागणार. तिखट ही चव नाहीये. तिखट ही जीभ जाळते. जाळल्यामुळे आपल्याला कसं तरी होतं, मग ते चांगलं लागतं. पण आंबट, तुरट, खारट, गोड हे चव आहे. मग हे इथं जर ठेवलं तर आपल्याला लागतं. म्हणून डॉक्टरनं दिलेली गोळी कधीच आपण समोर ठेवून नाही घेत. ती कुठं ठेवतो? त्या जिभीच्या मागून पांढरं पांढरं मगस असणारी एक जीभ असते. किती खरडा निघते पांढरच मगस. बरोबर आहे. त्या पांढऱ्या मगजावरती आपण ठेवतो डॉक्टरने दिलेली गोळी आणि मग पेतो पाणी, मग ते गोळी जाते अंदर. का बरं? कडू लागलं नाही पाहिजे. चुकीनं जर ते गोळी समोर आली की कळ लागतं आपल्याला कडू. मग जिभीचे काय आहेत? हे अवयव आहेत. मग त्याच्यानंतर मागं काय जातो? आपला घसा, कंठ, जिकडनं माझा, तुमचा, सगळ्यांचा काय निघतो? आवाज निघतो. मग या जिभीचं तोंडातल्या अवयवांकडनं आपण बोलून बोलून जे जीभ आहे आपली ती विविध ठिकाणी स्पर्श करून त्या ठिकाणी उच्चारले जातात वर्ण. मग विविध ठिकाणी स्पर्श करून उच्चारले जातात म्हणजे काय? सोपी गोष्ट. आता माझी जीभ आहे, माझ्या जिभीने जर म्हटलं की हालचाल करायची नाही, पाहता जीभ खाली टेकत नाही, वर टेकत नाही, आणि लागे कुकडच टेकणार नाही, स्थिर उभी राहते आणि घशातनं आवाज निघणार. क ख ग घ न, क ख ग घ न. हा आपल्या घशातनं, न म्हणताना खाली टेकवायची नाही. सायलेंट न यायचं आपल्याला. सायलेंट, जास्त जोराचा न नाही आला पाहिजे. सायलेंट न, क ख ग घ न. मग आता जीभ हल्ली का? नाही. दाताई जोड गेली का? नाही. वर गेली का? खाली गेली का? नाही. हवेत तरंगल्यासारखी राहिली आणि घशातनं आवाज आला. मग घशातनं आवाज येते, घशाला काय म्हणतो आपण? कंठ. घशाला काय म्हणतो? कंठ. मग जे वर्ण कंठातनं उच्चारले जातात त्यांना कंठवर्ण म्हणायचं. अटपला विषय. जे वर्ण समजा तोंडातल्या आता इतर अवयवांना स्पर्श करतात. बरोबर आहे. समजा मी म्हटलं पुढचं म्हणा, च छ ज झ न. आता जीभ काय होऊन राहिली? आता जिभीच्या मधातला भाग जो आहे, मधातला, तो थोडा वर टेकल्यासारखा करते. बरोबर आहे. वर टाळूकडे टेकल्यासारखा. दातांच्या वर नाही, दातांच्या वर मागं गेल्यानंतर नाकांच्या जवळचा जो त्याला म्हणतो आपण तालव्य, टाळू,
त्याला टेकल्यासारखा करताय, च छ ज झ न, त्याला काय म्हणायचं, टाळू. मग तिथून उच्चारले जाणारे वर्ण कोणते आहेत, तालव्य. बरोबर आहे. त्याच्यानंतर ट ठ ड ढ न, उच्चारून पहा, ट ठ ड ढ न. फार गमतीशीर विषय आपला मराठी. कुठं लागतं, दाता आहेत ना, दाता. आता दाता खाली असणार का, नाही, दाताच्या मुळा जायलात ना वर. मग दाताईच्या मुळा जिथं वर जायला आत, त्याला म्हणतात मगस, त्याला म्हणतात मृधा, त्याला म्हणतात मूर्धन्य. त्याला आदळते पाहिजे, ट ठ ड ढ न. टाळू कडे जात, कोणती जीभ फोल्ड होते, समोरची जीभ फोल्ड होते. टाळू कधी मधातली जीभ फोल्ड होणार आहे, हे समोरची फोल्ड होते, आणि समोरची फोल्डून दाताच्या वरच्या मगजाला लागते, आणि त्याला म्हणायचं ट ठ ड ढ न, म्हणजे कसे झाले, मूर्धन्य. त्याच्यानंतर जर आपण विचार केला की पुढचे वर्ण, त्याच्या पुढे आपण त थ द ध न, कुठं वाचून राहिली, दातांवर आढळून राहिली. दातांवरती आढळून राहिली म्हणजे कोणते वर्ण झाले, दंत्य. आणि आपल्याला कुठला वर्ण विचारला, दंत्य. बरोबर आहे. मग खालीलपैकी दंत्य वर्ण ओळखा, कुठला आहे, लू. तू म्हणसान ल कुठला, स्वर पण आहेत ना आपल्या मराठी भाषेमध्ये, स्वर कुठं सोडायचे, स्वर सुद्धा याच्यामध्ये फिट बसतात ना. मग लू ल हा स्वर सुद्धा आपल्याला ल आणि लू हे दोन सुद्धा दंत वर्ण आहेत. म्हणून याच्यामधला ढ फ आणि ह हे सोडून लू हा काय आहे, दंत्य वर्ण आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं होतं. याच्यानंतर कोणकोणते आहेत, औष्टवर्ण आहेत, प फ ब भ म. कंठ औष्टे आहे, व. बरोबर आहे. आणि खालचे दंत तालव्य वर्ण आहे, दंत औष्टे आहे, दंत तालव्य. हे स्वरूपाचे आपल्याला त्या ठिकाणी वर्ण आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आपण लक्षात घेऊ कशा स्वरूपाचे त्या ठिकाणी समोरचा प्रश्न. भाषा म्हणजे काय, भाषा म्हणजे काय. भाषा कशासाठी वापरतो आपण, संवाद साधण्यासाठी, एक, बोलण्यासाठी, दोन, किंवा स्वतःचे विचार व्यक्त करण्यासाठी, तीन. मग आता जवळ जवळ जाणारा ऑप्शन पाहायचा. भाषा म्हणजे काय, लिहिण्यासाठी वापरतो का, नाही. हो, बोलण्यासाठी वापरतो, पण एवढं जवळ जात नाही. संभाषणाची अडचण आहे का भाषा, नाही, संभाषणासाठी सुसंगत आहे भाषा. आणि मग काय आहे तिसरा नंबरचा ऑप्शन, विचार व्यक्त करण्याचे साधन, नक्कीच आहे. जास्त जवळ जाणारा ऑप्शन पाहायचा. भाषा म्हणजे काय, संभाषणाचे साधन, विचार व्यक्त करण्याचे साधन, मत प्रगट करण्याचे साधन म्हणजे काय आहे, भाषा होय. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघूया आपण कशा पद्धतीचा. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. वर्ण असतो, वर्ण क, क मध्ये अ मिक्स झाला की तो पूर्ण उच्चाराचा क होतो. पाय मोडला म्हणजे अमिक्स नाहीये, पूर्ण उच्चाराचा क झाला की त्याला म्हणायचं अक्षर. या अक्षरांचा अर्थपूर्ण समूह केला, कमळ म्हणजे काय झाला, शब्द. आणि शब्दांचा अर्थपूर्ण बंच तयार केला की काय तयार होतं, वाक्य. मग आता आपल्याला काय विचारला, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला त्या ठिकाणी शब्द असे म्हणतात. चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण कशा स्वरूपाचा आहे. महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. कोणत्या पद्धतीचे व्यंजन पाहिजे आपल्याला, महाप्राण असणारे व्यंजन आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचे आहेत. च हा महाप्राण असलेला व्यंजन त्या ठिकाणी आहे. कुठला व्यंजन आहे, क्ष. एक नंबरचं ऑप्शन, महाप्राण असलेला व्यंजन ओळखा. आता महाप्राण कशाला म्हणायचं, मराठी वर्णमालेमध्ये एकच महाप्राण आहे, त्याला म्हणतो आपण ह, मूळचा. बरोबर आहे. ह ला आपण महाप्राण का बरं म्हणतो, ह सोडत असताना प्राणवायू आपल्याला मोठ्याने शरीरातून बाहेर सोडावा लागतो, तोंडाचा आकार मोठा उघडतो, म्हणून आपण ह ला महाप्राण असं म्हणतो. मग ह महाप्राण आहे. ज्या ज्या वर्णांच्या शेवटी ह चा उच्चार येतो ते सर्व महाप्राण आहेत. मग क्ष याच्या शेवटी ह चा उच्चार येतो, म्हणून क्ष हा महाप्राण आहे. ह व्यतिरिक्त किती महाप्राण आहेत, तर ह व्यतिरिक्त 13 महाप्राण आहेत. ह पकडून एकूण 14 महाप्राण मराठी भाषेमध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. एकूण किती महाप्राण आहेत, 14.
ह धरून किती आहेत? 14. आणि 14 पैकी हा एक. हा आहे, पण कोणत्या प्रकारचा महाप्राण आहे? कठोर महाप्राण आहे. कठोर. कुठला महाप्राण आहे? कठोर. कठोर महाप्राण आहे. महाप्राण एकूण 14 आहेत. 14 पैकी 5 महाप्राण मृदू आहेत. बरोबर आहे. 5 महाप्राण कठोर आहेत त्या लाईन मधले. त्याच्यानंतर खालचे 3 मिक्स केले, 5 आणि 3 8 महाप्राण त्या ठिकाणी कठोर असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि उर्वरित महाप्राण त्या ठिकाणी 6 14 मधले आपल्याला त्या ठिकाणी मृदू असल्याचे पाहायला मिळतात. बरं, महाप्राण कोणकोणते आहेत किंवा वर्णमाला एकंदरीत कशा स्वरूपाची आहे हे आपण 2 मिनिटांमध्ये बघू. आपली जी मराठी वर्णमाला आहे, या मराठी वर्णमालेमध्ये आपण सुरुवात करतो ते म्हणजे स्वरांपासून. इथं घेतो ते म्हणजे स्वर. बरोबर आहे. स्वरांचा प्रश्न आल्यानंतर आपण ते एक्सप्लेन करूच. त्याच्यामध्ये स्वरांमध्ये काय काय असतं? एकूण मराठी भाषेमध्ये किती स्वर आहेत? 14 स्वर आहेत. बरं, कोणकोणते आहेत? अ आहे, आ आहे, ई आहे, ई आहे, उ आहे, उ आहे, रू आहे आणि लू आहे. बरोबर आहे. ए आहे, आई आहे, ओ आहे, औ आहे, ए आहे आणि अ आहे. हे इंग्रजी स्वर आहेत. यांना आदत्त स्वर असे सुद्धा म्हणतात, कारण दुसऱ्या भाषेतनं आलेले आहेत. इंग्रजी भाषेतनं मराठीमध्ये त्या ठिकाणी हे 2 स्वर आलेले आहेत. मूळ मराठी वर्णमालेमध्ये 12 स्वर होते, 2 स्वर नंतर त्या ठिकाणी ऍड झाले. बरोबर आहे. त्याच्या नंतर मराठी वर्णमालेमध्ये एकूण 2 स्वरादी आहेत. त्याच्यामध्ये अम आहे आणि आहा आहे. अम आहे आणि काय आहे? आहा आहे. अम आहे आणि आहा आहे. त्याच्यानंतर मराठी वर्णमालेमध्ये एकूण 34 वर्ण आहेत. किती वर्ण आहेत? 34. कोणकोणते वर्ण आहेत 34 ते बघूया आपण. आपल्याला महाप्राण वर्ण त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे आहेत. 34 कोणकोणते आहेत बघूया आपण. क पासून आपण सुरुवात करू. पहिलं म्हणजे क. सर्व वर्णांचे पाय मोडायचे आहेत. क आहे, ख, ग, घ आणि न. हा ड सारखा दिसत असला तरी न आहे. त्या ठिकाणी च, छ, ज, झ आणि न. हा त्र सारखा दिसत असला तरी नच आहे. ट, ठ, ड, ढ, न. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म. य, र, ल, व, क्ष, श, स. सर्वात शेवटचं म्हणजे ह आणि ळ. आता महाप्राण लक्षात ठेवण्याची ट्रिक मी तुम्हाला एक शॉर्टकटची कशा पद्धतीची आहे, आणि हे म्हटल्याने आपलेही पाठ होतात. वर्णमालेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा वर्णमाला जर आपली 52 जशी आहे तशी पाठ असेल तर वर्णमालेचे प्रश्न सोडवणं काहीच कठीण नाही. आता हे आपल्यासमोर सर्व व्यंजन त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. बरोबर आहे. महाप्राण काय म्हटलं मी तुम्हाला? एक महाप्राण आहे ओरिजिनल, तो म्हणजे ह. बरोबर आहे. ज्याच्या शेवटी मोठा आ करून प्राणवायू बाहेर पडतो, मोठा आ, म्हणून त्याला महाप्राण ह असं. बाकीच्या वर्णांच्या शेवटी, व्यंजनांच्या शेवटी जर ह चा उच्चार येत असेल तर त्याला महाप्राण असं म्हणतात. मग कोणाच्या शेवटी येतात? ह्या एकूण 5 लाईन आहेत. कठोरची ही लाईन लक्षात ठेवायची, महाप्राण आहेत. दुसरी वर्णमालेची लाईन आणि वर्णमालेची चौथी लाईन हे महाप्राण आहेत. हे कठोर आहेत, ते मृदू आहेत. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं हे 3 सुद्धा महाप्राण आहेत. आणि ह एक. एकूण किती महाप्राण झाले? 14. बाकीचे लोक महाप्राण नाही.
मग त्यांना काय म्हणायचं? त्यांना अल्पप्राण म्हणायचं. त्यांना काय म्हणायचं? अल्पप्राण असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला एक टेक्निक समजली असेल. आपल्या वर्णमालेतील व्यंजनांची, कठोर व्यंजनांची दुसरी लाईन आणि मृदू व्यंजनांची दुसरी लाईन, उष्मे आणि ह एकूण असे 14 महाप्राण आपल्याला मराठी भाषेमध्ये असल्याचे पाहायला मिळतात. त्यापैकी हे 5 आणि 3 8 त्या ठिकाणी कठोर आहेत आणि 6 त्या ठिकाणी मृदू आहेत आणि उर्वरित सर्व त्या ठिकाणी अल्पप्राण आहेत. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. खालीलपैकी संयुक्त नसणारा स्वर सांगा. जो स्वर संयुक्त नाही, खालीलपैकी कुठला आहे? सर्वांना याचं उत्तर येणारच आहे, तो म्हणजे ई. ई हा संयुक्त नसलेला स्वर त्या ठिकाणी आहे. मराठी भाषेमध्ये ऱ्हस्व, दीर्घस्वर आणि संयुक्त स्वर हे 3 पडतात. एकूण 6 ऱ्हस्व स्वर आहेत, 4 दीर्घस्वर आहेत आणि 4 संयुक्त स्वर आहेत. याच्यामध्ये अ, त्याच्यानंतर ई, 6 ऱ्हस्व स्वर आहेत. या ऱ्हस्व स्वरांनाच आपण सिद्ध स्वर, मूळचे स्वर त्या ठिकाणी म्हणतो. आणि या ऱ्हस्व स्वरांमध्ये कोण कोण येतं? अ येते, ई येते, त्याच्यानंतर उ येतो, रू येतो, लू येतो आणि ऍ येतो. यांना आपण ऱ्हस्व स्वर असं म्हणतो. 4 कसे स्वर आहेत? दीर्घ. त्यामध्ये आ येतो, त्याच्यानंतर ई येते, त्याच्यानंतर उ येतो आणि त्याच्यानंतर अ येतो. 4 स्वर आहेत. कसे आहेत? संयुक्त आहेत. ए येतोय, त्याच्यानंतर ऐ येतो, त्याच्यानंतर ओ येतो आणि त्याच्यानंतर औ येतो. एवढ्या सोपी पद्धतीनं आपण ते लक्षात ठेवू शकतो. त्याचं कॅटेगरायझेशन करू शकतो. ज्यांना कसल्याच प्रकारचे चिन्ह नाही ते ऱ्हस्व स्वर, ज्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचं चिन्ह आहे ते दीर्घ स्वर, ज्यांना चिन्ह थोडं एक्स्ट्रा आहे ते संयुक्त स्वर. आटपला विषय. 4 संयुक्त स्वर आहेत, 4 त्या ठिकाणी दीर्घ स्वर आहेत आणि 4 ऱ्हस्व स्वर आहेत. आणि आपल्याला संयुक्त नसणारा, मग पहा बरं, ए पण संयुक्त आहे, औ पण संयुक्त आहे, ओ पण संयुक्त आहे, मग संयुक्त कुठला नाही? ई. मग आपला आन्सर काय असायला पाहिजे? 3 नंबरचं ई स्वरूपात. चला पुढच्या प्रश्नावरती आपण त्या ठिकाणी येऊ. खालील पैकी मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे? मगाशीच आपण एक्सप्लेन केलं की मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे. आता पहा बरं, म्हणा बरं, ट ची लाईन. ट, ठ, ड, ढ, न. य आला का त्याच्यात? कुठं नाही. ये आन्सर. बाकीचे सगळे मूर्धन्य आहेत. य मूर्धन्य नाही. य, ई येतो, तालव्य आहे. तोंडाने उच्चारून आपले त्या ठिकाणी प्रश्न सुटतात. समोरचा प्रश्न बघा कशा पद्धतीचा आहे की खालीलपैकी कोणत्या भाषेतील लिपी हे देवनागरी नाही? म्हणजे देवनागरी लिपीमध्ये, मराठी भाषेमध्ये खालीलपैकी लिपी कोणतीही लिहित नाही. उर्दू, आपण देवनागरी लिपीमध्ये उर्दू लिहित नाही. बाकीच्या भाषा लिहितो. कोणकोणती लिहितो? संस्कृत लिहितो, हिंदी लिहितो, मराठी लिहितो, बंगाली लिहितो, पाली लिहितो, मैथिली लिहितो, कैथी लिहितो, गुजराती लिहितो, पंजाबी लिहितो. बरोबर आहे. नेपाळी लिहितो. ह्या सर्व भाषा आपण देवनागरी लिपीमध्ये लिहितो. आणि देवनागरी लिपीचा जन्म हा ब्राह्मी लिपीपासून झालेला आहे. देवनागरी लिपी भारतामध्ये आर्य लोकांना आणली. त्या आर्य लोकांना देव असे म्हणत होते, म्हणून या लिपीला देवनागरी लिपी असे म्हणतात. देवनागरी लिपी लहान लेकराला समजायला सुद्धा सोपी आहे, म्हणून देवनागरी लिपीला बाळभूत लिपी असे सुद्धा म्हणतात. देवनागरी लिपीमध्ये उर्दू ही भाषा त्या ठिकाणी लिहिल्या जात नाही. बाकीच्या भाषा मी आता जेवढ्या उच्चारल्या त्या भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. आताच आपण स्वरांचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी बघितलं. हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? माझ्या अगोदर तुमच्या तोंडामध्ये उत्तर आलेलं असेल. हा संयुक्त प्रकारचा स्वर त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू आपण कशा पद्धतीने. खालीलपैकी कोणतं मूर्धन्य वर्ण आहे? आता 2 सेकंदापूर्वी परत आपण मूर्धन्याचा प्रश्न सॉल्व्ह केला. आता आपल्याला परत मूर्धन्याचा आला की खालीलपैकी कोणतं वर्ण मूर्धन्य आहे? ट. ट ची लाईन मूर्धन्याची आहे. पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं ट कसा आहे? मूर्धन्य वर्ण त्या ठिकाणी आहे. मग त काय आहे? दंत्य आहे. च काय आहे? तालव्य आहे. आणि स काय आहे? तो सुद्धा तालव्य आहे. पुढं
ज्या व्यंजनांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतात? अनुनासिके. ज्या व्यंजनांचा उच्चार नाकातनं केला जातो त्या व्यंजनांना अनुनासिके असे म्हणतात. मराठी भाषेमध्ये एकूण 5 अनुनासिके आहेत. त्यामध्ये द येतो, त्यामध्ये न येतो, त्याच्यामध्ये नच येतो, त्याच्यामध्ये न येतो आणि त्याच्यामध्ये म येतो. न न न न आणि म हे 5 अनुनासिके मराठी भाषेमध्ये आहेत. यांचा उच्चार नाकातनं केल्यासारखा येतो. मनचा उच्चार नाकाद्वारे केला जातो त्यांना अनुनासिके म्हणतात. आणि ही 5 अनुनासिके आपल्याला मराठी भाषेमध्ये असल्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही? अतिशय सुंदर प्रश्न आहे. खालीलपैकी कुठले जोडाक्षर नाही? खालीलपैकी कृ हे जोडाक्षर नाही. बरेच विद्यार्थ्यांना हा प्रश्न त्या ठिकाणी समजला नसावा किंवा बरेच विद्यार्थ्यांना समजला सुद्धा असेल. एक वर्ण किंवा एक मुळाक्षर आणि एक स्वर जेव्हा मिळतात तेव्हा एक अक्षर तयार होतं. एकापेक्षा जास्त वर्ण एकत्र येऊन एक आवाज तयार करत असतील आणि त्याच्या अंती स्वर येत असेल तर त्याला जोडाक्षर असे म्हणतात. बरेचदा पाहताना दिसताना क्ष आणि ज्ञ आपल्याला हे पूर्ण अक्षर वाटतं, महत्व दिसून राहिलं जोडाक्षर आहे, पण क्ष आणि ज्ञ हे आपल्याला वाटतं, पण हे एकापेक्षा अधिक व्यंजनापासून बनलेलं आहे. कृ हा पाय मोडलेला क अधिक रू म्हणजे तयार होतो कृ. आपल्याला मराठीचा अतिशय धावता आढावा घ्यायचा आहे. महत्वाचे एमसीक्यूज बघायचे, संभाव्य प्रश्न सेट आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. त्यामुळे आपण अति विस्तृत पाहत नाही आहोत. पण एक गोष्ट नक्की सांगते, मराठी भाषा शिकण्यासाठी एवढी इंटरेस्टिंग आहे आणि मराठी भाषेमधलं त्या ठिकाणी व्याकरण एवढं चांगलं आहे की फक्त सुरुवातीपासून आता आपण धावता आढावा पाहत आहोत, क्वेश्चन सेट पाहत आहोत, अतिशय परीक्षेच्या शेवटच्या टप्प्याला आलेलो आहोत. इथून आता नव्याने काही शिकण्याची त्या ठिकाणी प्रयत्न नाही करायचा आपल्याला. जे आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत त्या आधारावरती आपल्याला जास्तीत जास्त एमसीक्यू त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत किंवा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांच्या जवळ आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि नक्कीच ज्यांची मराठी व्याकरणाला 1-2 वाचण्या झालेल्या आहेत, पक्क झालेला आहे, त्यांचा हा खेळ आहे सध्या शेवटी सगळ्यांच्या. आता कारण स्पष्ट बोललेलं बरं असतं, त्यांचा हा खेळ आहे. अगदीच नव्याने मी आता हे लेक्चर बघायला बसतो हे त्यांच्यासाठी नाही आहे, हे नक्कीच कोणासाठी आहे? ज्यांचा पोलीस भरतीचा 15 तारखेचा पेपर आहे त्यांच्यासाठी अतिशय धावता आढावा आपल्याला हा मराठीचा घ्यायचा आहे. आणि त्या ठिकाणी मराठीचे क्वेश्चन्स आपल्याला त्या ठिकाणी संभाव्य क्वेश्चन्स जे प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतात किंवा कशा पद्धतीचे प्रश्न पडू शकतात त्या पद्धतीचे संभाव्य प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. कृ क मध्ये रू नावाचा स्वर विसरला म्हणून कृ. मग क्ष ची फोड करायचा गेलो आपण तर पहिले पाय मोडलेला क, म क्ष आणि नंतर अ, म्हणजे एकापेक्षा जास्त व्यंजन आलेले असतील तर त्याला आपण काय म्हणतो? जोडाक्षर म्हणतो. मग क्ष काय आहे? पळत जोडाक्षर आहे. ज्ञ द पाय मोडलेला नंतर य नंतर न नंतर अ म्हणजे काय? 3 व्यंजन एकत्र आले आणि शेवटी आला, मग काय तयार झाला? ज्ञ. मग एकापेक्षा जास्त वर्ण जिथं जिथं एकत्र येतील ते सर्व जोडाक्षर त्या ठिकाणी असतील. ते पूर्ण लिहिलेले दिसो की अर्धे लिहिलेले दिसो त्याच्याशी आपल्याला घेणं देणं त्या ठिकाणी नाही. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे तर, राष्ट्रपती. राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत? तोंडी मोजले जातात, तोंडी. ठीक आहे, आपण पहिला तोंडी मोजू आणि ज्यांना तोंडी नाही मोजता येत त्यांच्यासाठी आपण शब्दाची पोळ करू. किती व्यंजने आहेत? 1. किती व्यंजने आहेत? र मोजला आपण 1. र किती आहे? 1. त्याच्यानंतर हा ट आहे, 3 दिसतात त्याला, 3, 4, 5 म्हणजे 1 आणि 3 किती झाले? 4. 4 आणि 1 5 आणि 1 6. एकूण किती व्यंजने आहेत? 6. आता आपण र अधिक आ अधिक पाय मोडलेला क्ष अधिक पाय मोडलेला ट अधिक पाय मोडलेला र अधिक अ अधिक पाय मोडलेला प अधिक अ अधिक पाय मोडलेला त
अधिक मोठी ई शब्दाची फोड आपण त्या ठिकाणी केलेली आहे. शब्दाची फोड हा अतिशय महत्वाचा टॉपिक असतो. आणि मग किती आलेले आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. एकूण किती वर्ण, एकूण किती व्यंजन आहेत? 6. मग स्वर किती आले? 1 2 3 आणि 4. 4 स्वर आले आणि 6 वर्ण हे आले. तोंडी मोजता येतात. जर शब्दाची फोड आपली पक्की असेल तर आपण व्यंजन आणि स्वर किती येतात हे अगदी तोंडी इझिली काढू शकतो. पण त्यासाठी आपली शब्दाची फोड त्या ठिकाणी तेवढी पक्की असायला पाहिजे. बेसिक जर आपलं कंप्लीट असेल, मराठी व्याकरणामध्ये काहीच नाही आलं तर चालते. फक्त 2 चॅप्टर अतिशय शांत चित्ताने करत असतात. एक म्हणजे वर्णमाला आणि दुसरं म्हणजे शब्दाची फोड आणि जोडाक्षर. बाकी संपलं, बाकीचं व्याकरण सगळं येऊन जातं. हे 2 चॅप्टर फक्त पद्धतशीर शिकायचे असतात, अतिशय बेसिक मध्ये, सोप्या भाषेमध्ये, सरळ. पुढचे, खालीलपैकी कोणते व्यंजन अर्धस्वर नाही? अर्धस्वर खालीलपैकी कोणतं नाही? 1 नंबरचं क्ष उष्मे आहे, अर्धस्वर नाही. मग अर्धस्वर कोणता? य, र, ल आणि व. हे काय आहेत? अर्धस्वर आहेत. बाकीचे काय? अर्धस्वर नाहीत. अर्धस्वर ते व्यंजन असतात ज्यांच्या शेवटी स्वराचा उच्चार त्या ठिकाणी आलेला असतो. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी ओळखा कशा पद्धतीचे आहे? संभाव्य प्रश्न आहेत आपले. क अघोष वर्ण आहे का? कठोर आहे, अघोष आहे. घ घोष वर्ण आहे का? मृदू आहे, नाद निर्माण होतो, घोष घोष वर्ण आहे. न संयुक्त स्वर आहे का? न स्वरच नाही, आताच पाहिलं अनुनासिक आहे. ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 4 निघलं उत्तर आपलं एका मिनिटामध्ये. त्याच्यानंतर क्ष काय आहे? संयुक्त व्यंजन आहे. चला समोरचा प्रश्न घेऊ आपण. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? सुरुवातलाच लेक्चरच्या आपण वाक्य बघितल्या. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे त्या ठिकाणी संबोधल्या जाते. त्याच्यानंतर पुढीलपैकी रस्वस्वर, पुढीलपैकी रस्वस्वर, मी दीर्घ आणि रस्वस्वर तुम्हाला त्या ठिकाणी मगाशीच लिहून दाखवले. पुढीलपैकी रस्वस्वर कोणता नाही? पुढीलपैकी रस्वस्वर ई हा नाही, बाकीचे 3 रस्वस्वर त्या ठिकाणी आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया आपण कशा पद्धतीचा आहे. आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. वाक्यातील चूक शोधून काढा. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे थोडासा आपला. आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले अभिनंदन. अभिनंदन करू आपण की आभार व्यक्त करू? की तुम्ही आम्हाला भेटायला वेळ दिला त्याच्याबद्दल आपला आभार, की तुम्ही आम्हाला भेटायला वेळ दिला त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन. अभिनंदन हा शब्द तरी बसतो का बघा बरं याच्यामध्ये? नाही. कुठला शब्द भेटतो? आभार. तुम्ही आम्हाला भेटायला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ऑप्शन निघते आपलं 3 नंबरचं. अभिनंदनच्या जागी कुठला शब्द पाहिजे होता? आभार हा शब्द त्या ठिकाणी पाहिजे होता. चला पुढचा प्रश्न बघू आपण कशा. आवाजाच्या किंवा ध्वनींच्या, आवाजाच्या किंवा ध्वनींच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हणतात? अतिशय सुंदर स्टेटमेंट आहे बघा का. 2 मिनिटापूर्वीच मी एक्सप्लेन केलं. आवाजाच्या या प्रश्नामध्ये माहिती का गंमत आहे मस्तपैकी. पण आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला, पूर्ण उच्चार म्हणजे काय? मी क लिहिला आणि त्याचा पाय मोडलेला असला त्याचा पूर्ण उच्चार होऊ नाही शकत. शेवटी त्याच्यामध्ये अ मिक्स करावाच लागतो, स्वर हा मिक्स करावाच लागतो. आणि स्वर मिक्स झाले असेल तर काय म्हणतात? अक्षर. आणि स्वरांशिवाय व्यंजन उच्चारल्या जात नाहीत. आणि स्वर मिसळून व्यंजन उच्चारल्या जात असेल तर त्याला नेहमी अक्षर म्हणतात, वर्ण नाही. स्वरांच्या, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे त्या ठिकाणी म्हणतात. मृदू स्पर्श व्यंजने कोणते आहेत? मृदू स्पर्श व्यंजने त्या ठिकाणी कोणते आहेत? ध मृदू स्पर्श व्यंजन कुठला आहे? ध मृदू हे स्पर्श व्यंजन कुठलं आहे? मगाशी मी आपल्या समोर बाराखडी काढली होती, त्यामध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीचे कठोर 2 लाईन कठोरचे आहेत, 2 लाईन मृदूचे आहेत, शेवटची लाईन अनुनासिकाचे. कृष्णाष्टमी या शब्दात किती स्वर आहेत? मी सांगितल्याप्रमाणे तोंडी सुद्धा आपण हे मापू शकतो. बरोबर आहे. कृचा 1, आचा 1, 2 चा 1, 3 चा 1, 4 चा 1, 5 चा 1, 6 चा 1, 7 चा 1, 8 चा 1, 9 चा 1, 10 चा 1, 11 चा 1, 12 चा 1, 13 चा 1, 14 चा 1, 15 चा 1, 16 चा 1, 17 चा 1, 18 चा 1, 19 चा 1, 20 चा 1, 21 चा 1, 22 चा 1, 23 चा 1, 24 चा 1, 25 चा 1, 26 चा 1, 27 चा 1, 28 चा 1, 29 चा 1, 30 चा 1, 31 चा 1, 32 चा 1, 33 चा 1, 34 चा 1, 35 चा 1, 36 चा 1, 37 चा 1, 38 चा 1, 39 चा 1, 40 चा 1, 41 चा 1, 42 चा 1, 43 चा 1, 44 चा 1, 45 चा 1, 46 चा 1, 47 चा 1, 48 चा
ट चा एक, म चा एक. एकूण 4 स्वर कृष्णाष्टमी या शब्दामध्ये आहेत. बरं, ज्यांना तोंडी नाही समजलं, समजून चला आपलं बेसिक कंप्लीट नाही. बेसिक काय कंप्लीट नाही? वर्णमाला शब्दफोड आपली कंप्लीट नाही, जोडाक्षर आपलं कंप्लीट नाही. बरं, आता परीक्षेचा टाइम जवळ आला. जर आपली कोणाची वर्णमाला आणि शब्दफोड त्या ठिकाणी अपूर्ण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये त्या ठिकाणी टाका. कृष्णफळ म्हणजे क पाय मोडलेला अधिक रू अधिक क्ष अधिक न अधिक आ अधिक क्ष अधिक ट अधिक अ अधिक म अधिक ई. कोणकोणते आहेत पहा बरं आता. रू एक स्वर, 2 स्वर, 3 स्वर आणि 4 स्वर. तोंडी उत्तर निघालं आपलं मगाशी काढल्याप्रमाणे. किती? 4 स्वर. अतिशय तोंडी अशा प्रकारचे उत्तर निघतात जर बेसिक आपलं कम्प्लीट असेल. खालील पैकी कंठ तालव्य वर्ण कोणते आहे ओळखा. कंठ आणि ताळूचा उपयोग करून खालीलपैकी कुठले वर्ण आहे? याचं ऑप्शन 4 नंबरचा आहे ऐ. हे कंठ तालव्य वर्ण त्या ठिकाणी कंठातनं येतं आणि तालव्यामधनं सुद्धा याचा उच्चार केलेला असतो. पुढेचा प्रश्न बघूया आपण. पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते? संयुक्त स्वर असलेला योग्य गट ओळखा. पाहिल्याबरोबर लक्षात येते ए, ऐ, ओ, औ हा संयुक्त स्वरांचा गट त्या ठिकाणी आहे. हा पुढीलपैकी संयुक्त स्वर. आताच आपण मागच्या प्रश्नांमध्ये बोर्डवरती लिहिला. बाकीची एकही करायची गरज पडत नाही. पटकन ए, ऐ, ओ आणि औ आपल्याला संयुक्त स्वरांचा. चंद्र, चंद्र आणि जग या दोन्ही शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारात मोडते? दंत तालव्य. आता बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की जे वर्ण टाळूला स्पर्श करून उच्चारले जातात त्यांना तालव्य. कोणकोणते घेतले होते आपण? त्यामध्ये च, श, ज आणि झ. बरोबर आहे. आणि शेवटचा न. हे च, छ, ज, झ च याचं काय माहितीये काय? उच्चारत असताना च, छ, ज, झ उच्चारत असताना थोडे दाताकडे जात असतील तर त्यांना दंत तालव्य सुद्धा म्हणतात. मला दाताकडे कधी जातात आणि कधी नाही. जग शब्द म्हणून पहा, जग आणि चंद्र शेवटी काय उंडाला य. ज्या ज्या शब्दाच्या शेवटी हे 4 वर्ण उच्चार, सुरुवातला हे 4 वर्ण उच्चारल्यानंतर शेवटी अ न येता य चा उच्चार आल्यासारखं वाटतं तेव्हा त्यांना दंत तालव्य म्हणतात. य ऐवजी अ चा उच्चार येत असेल तर त्यांना तालव्य असे म्हणतात. चंद्र आणि जग याच्या शेवटी य चा उच्चार येतो म्हणून ते दंत तालव्य आहेत. जर य चा उच्चार आला नाही आणि अ चा उच्चार आला तर त्या ठिकाणी आपण त्यांना तालव्य असे म्हणू. ही उच्चारताना आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. पुढचा प्रश्न बघू आपण. मराठी व्याकरणात वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? मगाशीच लिहिले मी, एकूण 14 स्वर असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? ज्यांना उच्चार करण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही, त्यांचा उच्चार स्वतंत्रपणे केला जातो, ते म्हणजे स्वर आहेत. बाकीच्यांना सर्वांना स्वतःचा उच्चार पूर्ण करण्यासाठी स्वरांची आवश्यकता घ्यावी लागते. स्वरच हे स्वायुक्त आहेत ज्यांना स्वतःच्या उच्चारासाठी इतर कोणाचीही मदत त्या ठिकाणी घ्यावी लागत नाही. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हटले जाते. तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हटले जाते. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हटले जाते. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मी 2 मिनिटांपूर्वी सांगितलं तुम्हाला, मराठी भाषेमध्ये एकूण 34 व्यंजने आहेत. खालीलपैकी स्वराधी वर्ण ओळखा. स्वराधी कोणता आहे मराठी भाषेमध्ये? 2 स्वराधी आहेत, अम आणि आहा. हे बाकीचे सर्व स्वर आहेत. अम हा स्वराधी आहे. मग अम काय आहे? स्वराधी आहे. खालीलपैकी स्वराधी वर्ण ओळखा. 3 नंबरचं ऑप्शन आहे आपलं. स्वराधी असलेला त्या ठिकाणी ओळखा. बघा, मगाशीच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं 2 सेकंदापूर्वी. ज्याच्या शेवटी य येत असेल दंत तालव्य, ज्याच्या शेवटी अ येत असेल तालव्य. चकोर, चकोर, चकोर. अ युंडाला य नाही येत. चकोर, चकोर.
अ येते, य येत नाही, जग य येते, चकोर अ येते. काय आहे? तालव्य, दंत तालव्य असणार नाही. पुढं, बाराखडीमध्ये खालीलपैकी कोणत्या स्वरांचा समावेश केलेला नाही? बाराखडीमध्ये आपल्याला वर्णमालेतल्या सर्व स्वरांचा चिन्हांचा समावेश दिसतो, पण बाराखडी लिहिताना क का की की कु कु के कै को कौ कम का त्याच्यामध्ये कुठं क्रू येत नाही, लू येत नाही, येत नाही, अ येत नाही. येतं का क का की म्हटलं आपण की नाही, येत नाही. म्हणजे चारही स्वरांच्या चिन्हांचा समावेश बाराखडी, हे लागून येतात व्यंजनांना, पण समावेश मराठी वर्णमालेमध्ये केलेला नाही. मग ऍक्शन काय आहे? वरील पैकी सर्व. पुढचा प्रश्न बघूया आपण कशा स्वरूपाचा आहे त्या ठिकाणी. खालीलपैकी घोष व्यंजने कोणते? खालीलपैकी घोष, आता घोष म्हणजे कोणते? मृदू व्यंजने. अघोष म्हणजे कोणते? कठोर व्यंजने. याच्यातला घोष कोणता? क्ष असेल का नाही? उष्मा आहे, कठोर आहे. च आहे का नाही? कठोर आहे. ट आहे का नाही? कठोर आहे. घ. आटोपला प्रश्न. म्हणजे मृदू आहे, घोष आहे, नाद आहे, कठोर आहे, अघोष आहे, श्वास आहे, कारण श्वासांचा वापर कठोर वर्णांच्या बाबतीत केला जातो. अनुनासिक आहे, परसवर्ण आहे, पंचम वर्ण आहे, नाकातनं उच्चारलं जातं म्हणून अनुनासिक आहे. उष्मे आहेत, घर्षण होतं, घासत म्हणून उष्मे आहे. अर्धस्वर आहेत, शेवटी अर्धस्वर येतात म्हणून अर्धस्वर. महाप्राण आहे, सर्वात जास्त तोंड उघडलं जातं म्हणून महाप्राण आहे. स्वतंत्र व्यंजन आहे, मराठी भाषेमध्ये द्राविडियन भाषेमधनं घेतण्यात आलेला आणि फक्त मराठीमध्येच वापर केला जातो. हे संस्कृत मध्ये केला जात नाही. मराठी वर्णमाला ही संस्कृत पासून प्रेरित त्या ठिकाणी आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला स्वतंत्र वर्णळ असं म्हणतो. ळ पासून सुरू होणारा एकही शब्द मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी नाही. पुढे, संयुक्त स्वर हे असतात. संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चाराचे असतात. ऱ्हस्व नसतात, कमी लांबीच्या उच्चाराचे नसतात किंवा यापैकी नाही. संयुक्त स्वर हे नेहमी दीर्घ उच्चाराचे त्या ठिकाणी असतात. अतिशय धावता आढावा बघितलेला आहे आपण. म्हणजे काय? सगळा अभ्यास झाला. आता फक्त आपल्याला एका पेपर प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. थोडं क्वेश्चन्स कशा पद्धतीने येतात ते बघायचं आहे. क्वेश्चनचं एक लॉजिक पाहायचं आहे किंवा प्रश्नांचा एक धावता आढावा घ्यायचा आहे. त्या स्वरूपामध्ये आपण एक लेक्चर बघितलं. येणारे संभाव्य प्रश्न या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी बघितले. मी आधी वारंवार सांगत आहे, अतिशय विस्तृत मध्ये स्वरूपाचं असं किंवा एक्सप्लेनेशन स्वरूपाचं असं लेक्चरने आपल्याला संभाव्य प्रश्न त्या ठिकाणी पाहायचे आहेत आणि संभाव्य प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने येणार आहेत, काय लॉजिक लावून आपण ते त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो किंवा किती सोप्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला पडलेले पाहायला मिळतात. वर्णमाला जर आपली पाठ असली तर ते आपल्याकडनं सुटतात. या पद्धतीचे आपण बघितलेले आहेत. प्रश्नांची प्रॅक्टिस करायची असेल तर नक्कीच आपण हे येणाऱ्या पोलीस भरतीचा जो पेपर आहे त्याच्यासाठी एक शेवटच्या टप्प्यातली प्रश्नांची, अगदी संभाव्य प्रश्नांची प्रॅक्टिस करण्यासाठी मराठीची लेक्चर सिरीज पहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या बाकीच्या व्हिडिओंना सुद्धा तेवढाच आपला भरभरून प्रतिसाद द्या.